इनामने उठवला अनंत चतुर्थीच्या मिरवणुकीत इचलकरंजीचा पाणी प्रश्न. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत इचलकरंजी नागरिक मंचच्या तर्फे सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी जनजागृती करण्यात आली. इचलकरंजी शहरात अनंत चतुर्थीची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने गणेशोत्सव मंडळाचा सन्मान करून प्रोत्साहन देत असल्याबाबत स्वागत कक्षांचा सन्मान करण्यात येतो. इचलकरंजी शहरास मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेसाठी गेल्या 14 महिन्यापासून कृती समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने सुरू आहेत. गेल्या आठवड्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले. एकीकडे पाणीसाठी रक्तपाताची भाषा करणारे मोकाट व मंजूर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर राजकीय दबावात गुन्हे दाखल केल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. पाणी प्रश्न सुटावा यासाठी इनाम ताकदीने प्रयत्न करत असून आंदोलनातही इनाम सदस्य अग्रभागी असतात. यावर्षी इनामच्या वतीने सुळकुड पाणी योजनेसंदर्भात सर्व स्वागत स्टेजवर जाऊन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना फलक हातात देऊन प्रबोधन करण्यात आले. भलेही खाऊ छातीवर गोळी पण आणणारच इचलकरंजीच्या घरात स्वच्छ मुबलक पाण्याची नळी. इचलकरंजी शहरात पाणी मागणे गुन्हा आहे का? जनतेच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का? इचलकरंजीकरांनो, हीच परिस्थिती राहिली तर आपल्या गावाला न्याय कधी मिळणार? असे लक्षवेधी फलक मिरवणूक मार्गावर चर्चेचा विषय बनले होते. सर्वच राजकीय पक्ष व संघटना एकमुखाने सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवाहन करण्यात आले. यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजू कोन्नूर, सुहास पाटील, उमेश पाटील, दीपक पंडित, उदयसिंह निंबाळकर, विद्यासागर चराटे, प्रज्योत चौगले, जतीन पोद्दार, शीतल मगदूम, अमित पटवा, संजय गुगळे, राम आडकी, शिवकुमार मुर्तुलेसर, अरिहंत पटवा, बाळू भंडारी, गोपाल पटेकरी, अमोल ढवळे, राजेश बांगड, अभिजित पटवा उपस्थित होते.